रहकर भी खामोश रहे, वो ज्ञान का सागर है पिता। Now I would like to call 11th and 12th students for performing a drama on our parents. Parents, give a big round of applause for our students. They are performing for you. Only 3 performances are left, my dear parents. इतना रुके हैं थोड़े और से ही। बहुत ही वंडरफुल परफॉर्मेंस अभी और बाकी है, दिल थाम के रखिए। थैंक यू। Now our 12th standard and 11th standard students going to perform a drama. हेलो 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 चालू। हेलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सदर नाटकात विद्यार्थ्यांनी आजकालच्या घरातील दृश्य सादर केले आहे। या नाटकात एक आजी आजोबा व त्यांना 2 मुले आहे। दोघांचेही लग्न झालेले आहे। सगळं काही सुरळीत चालू आहे, पण घर म्हटले की तिथे वादविवाद होतातच। भांड्याला भांडं लागतं आणि आवाज होतोच। रबर ताणला की तो तुटतो आणि ताणला नाही तो व्यवस्थित राहतो। योग्य 4 रेषा एकत्र आल्यावर चौरस निर्माण होते। तसेच घरातील 4 मंडळी एकत्र आल्यावर घरात चांगले वातावरण निर्माण होते। आम्ही विद्यार्थी एक नाटक प्रस्तुत करत आहोत। त्या नाटकातून तुमची भावना दुखावल्या जाणार नाही। हा नाटक आम्ही फक्त मनोरंजनासाठी प्रस्तुत करत आहोत। चला तर पाहूया विद्यार्थ्यांनी या नाटकात काय सादर केले आहे। ट्रिंग 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 ट्रिंग। अगं कॉल येत आहे। अरे रेडिओचा आवाज कमी कर, कमी कर। काय झालं सकाळी सकाळी बोंबलायला? बघ बघ लेकीचा कॉल येत आहे। बघू बघू, किती दिवसांनी येत नाही ना? काय ग अक्षता, कशी आहेस? किती दिवसांनी कॉल केलास? फक्त मुलीशीच काय बोलत बसली आहेस? जरा जावयांची पण विचारपूस कर। हो हो, करते करते। काय ग जावई कसे आहेत? आणि ईशान बाळा कसा आहे? त्याची तब्येत बरी नाही दिसत। नेहमीसारखा आजोबांकडे बघून हसला नाही। कालपासून सर्दी ताप झाला म्हणतेस, डॉक्टरांकडे जाऊन ये। त्याचे आईस्क्रीम खाणे पहिले कमी कर। आई आई मी पोळी भाजी बनवून ठेवली आहे, तुम्ही डब्यात भरून तयार ठेवा, तोपर्यंत मी माझा आवरते। हॅलो बाबा, बाबा माझी चावी कुठे आहे? बाबा ओ लक्ष कुठे तुमचं? कधीपासून बोलतेय मी, तुम्ही काय रिकामटेकडे बसले असतात, आम्हाला ऑफिसला जायचं असतं। अगं संजना, अशी काय बोलतेस ग तू? आई तू गप्पा बस, ती बरोबर बोलते। अमन तू तुझा डबा भरून घे, मला ऑफिसला जायला उशीर होतोय। हो
मला शाळेला जायचं, आज मला शाळेला जायचं, आज मला शाळेला जायचं. का बरं? शाळेला तर जायला हवं. मला शाळेला जायचं, आज मला शाळेला जायचं. काय करूया मग? मग पकडा पकडी खेळूया. अगं कावेरी, या वयात मला पकडापकडी खेळायला सांगतोय या म्हाताऱ्याला. अहो खेळा हो, एवढं काय त्यात. तूच खेळ बघ, तूच खेळ. हॅलो हॅलो मग गोड गोड खेळूया. चला मग ठीक आहे, घोडा घोडा खेळूया. अरे वा, शेवटी तू आजोबांना वाकवलास ना. तुगडुक तुगडुक घोडोबा, घोड्यावर बसले लाडोबा, लाडोबाचे लाड करताय कोण? आजी आजोबा मावश्या दोन. आश दमलो. चला दक्ष बाळा, आता आपण शंभो शंभो करूया. नाही, आतून खेळायचं तू बाबांसोबत. असं नाही बोलायचं दक्ष बाळा, आजोबांना ह्या वयात जमत नाही ना. मग शेजाऱ्यांकडे जाऊ. चल मी तुला सोडून येते. दक्षला शेजाऱ्यांकडे सोडून झाले. हॅलो अहो काय झालं? हॅलो हॅलो. काय ग कावेरी, लहानपणी हॅलो, मी हॅलो, अमनला हॅलो, असंच खेळवलं होतं ना. हॅलो, पण आज हॅलो, मुलगा. हॅलो. काय ग कावेरी, लहानपणी मी अमनला असंच खेळवलं होतं ना. पण आज मुलगा मोठा झाला आणि बाबांशीच मोठ्या आवाजात बोलू लागला. अहो जाऊन दे हो, घाई होत असेल पोरांची. अगं आपण पण कामाला जायचो ग, आपली पण घाई व्हायची. तू तुझ्या सासू सासरांशी अशी कधी बोलली नाहीस हा? अहो आपलीच पोरं, आपणच सांभाळून घ्यायचं. तू नेहमी त्यांचीच बाजू घे, माझी बाजू कधी घेऊ नकोस. अहो असं काही नाही. अगं कावेरी, एक सांगू, तू पहिले सुद्धा रुसल्यावर छान दिसायची आणि आता सुद्धा छान दिसते. ते नाही का युट्यूबवर येत असतो, सो ब्युटिफुल, सो एलिगेट, जस्ट लुकिंग लाईक वाव. तुमचं तर आपलं काय तरी. माझ्यासाठी पाणी घेऊन ये. शिव शिव शिव, सगळी भाज्यांची टरफळ तशीच पडलेली, भाजी केलेली, तिची आमटी पण तशीच सांडलेली. ही सगळी कामं करायला काय यांनी नोकर ठेवलेत? बाप रे, हा मुलगा ओला टॉवेल असाच ठेवून गेला. कावेरी, तू बाहेर ये. येते येते तू बाहेर येतेस का मी आत येऊ? येते येते. आता ह्यांना काय झालं? बघ बघ, हा मुलगा ओला टॉवेल असाच ठेवून गेलाय आणि आम्हाला म्हणतो आम्ही रिकाम टेकडे. तो किचन मध्ये पण तसाच पसारा पडलेला. ट्रिंग ट्रिंग, फोन घेते. कॉल येतोय. काय ग सुमे, कशी आहेस? किती दिवसांनी कॉल केलास? येतेस म्हणतेस? ये ये, हा मी वाट बघते. अहो ऐकलं का, सुमे येते. बघा बघा, माहेरची माणसं येत आहेत म्हणून कशी खुश झाली. अहो असं नाही हो, सासरची आली तर मी अशीच खुश असते. बरं बरं, संजनाला सांगून सुमेसाठी काहीतरी गोडधोड मागव. हो मागवते. ट्रिंग ड्रिंक ड्रिंक. होय बोला. अगं माझी बहीण येते, तिच्यासाठी काहीतरी गोडधोड आण. ओय मला वेळ नाही तुमच्यासाठी गोडधोड आणायला. मी इकडे ऑफिस मध्ये रिकामी नाही बसले. तुम्ही आम्हाला सांगा. फोनच कट केला, आता मलाच बघावं लागेल. हॅलो टिंग टॉंग. सुमी आली वाटतं. आलीस सुमी, ये ये.
कशी आहेस तू ताई? मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण बरी आहे. हाय जीजू. अगं जिजू काय म्हणतेस? भाऊजी म्हण भाऊजी. राहू दे ग ताई, चालतं. तू इथे बस, मी तुला कॉफी आणते. कावेरी, संजनाशी बोलणं झालं का ग? काय घेऊन येत आहेत सुनबाई? बोलायचं तर लांबच राहिलं, फोनच कट केलं. काय चालू आहे? काय चालू आहे तुमच्या दोघांचं? काय मागवायचंय मला सांगा. मी ऑनलाईन मागवते झोमॅटो वरून. मागव काय ते टोमॅटो का झोमॅटो मागव. अगं टोमॅटो नाही, झोमॅटो. हो मागव आम्हाला काय माहिती ते कसलं ते टोमॅटो का झोमॅटो. टिंग टॉंग टिंग टॉंग. एवढा टाइम का दरवाजा ओपन करायला? पाणी दे मला, जा. कसं गेला आजचा दिवस? बरा गेला. मावशी येते, तिच्यासाठी काहीतरी गोड आण. वेळ नाही माझ्याकडे. बेडरूम मध्ये आहे मी. माझी ऑनलाईन मीटिंग आहे. कॉफी आणून दे मला. टिंग टॉंग टिंग टॉंग टिंग टॉंग. लवकर आलं ते टोमॅटो. काय रे बाबा, याच्यात काय जेवण आहे का? आई थिंक ड्रेस है इसमें. दे याचं का पैसे द्यायचे का? ऑनलाइन पेमेंट हो चुका है. हे बघा याच्यात काय आहे. काय आहे बरं? हे काय आहे? आता हे काय? अरे अरे आला माझा ऑर्डर. हे मीच ऑर्डर केलं होतं संजनासाठी. केवढा छान आहे ना हा. जीजू जीजू बघा ना, केवढा छान ड्रेस आहे हा. आत्ता असे ड्रेस घालणार सुनबाई? ओ कम ऑन जीजू, आजकाल फॅशन आहे ही. बरं तुम्ही दोघं बहिणी तुमचा बघून घ्या. मी चाललो बेडरूम मध्ये. काय ग ताई, 10 वाजले अजूनपर्यंत संजना ऑफिसवरून आली नाही. त्या बाई साहेबांचा तर रोजचा टाइम आहे. टिंग टॉंग. हाय मावशी, कशा आहेत तुम्ही? मी बरी आहे, तू कशी आहे? मी मस्त. काय ग संजना, ऑफिसवरून यायला एवढा उशीर होतो तुला? ओ काय मावशी, आता तर 10 वाजलेत. मी तर रोज ह्याच टायमिंगला येते. मी जरा दमले, मला बसू द्या. आता हिला काय झालं दमायला? व्हॉट? दमायला काय झालं दमायला? काय म्हणताय तुम्ही? अरे हा आवाज कसला येतोय? अमन, काय चालू आहे हे? काय बोलते तू? ते सकाळी सकाळी सगळे काम आमच्यावर टाकून जाते. ती कंगव्याला केस तसे, ती लिपस्टिक पण तशीच पडलेली तिची. काम असतं त्याला. आणि तो ओला टॉवेल पण तसाच पडलेला असतो बेडवर. बाबा तुम्ही गप्प बसा. अमन, बाबांशी असं मोठ्या आवाजात बोलू नको. राहू दे ग ताई, सकाळी घाई होत असेल त्यांची. तुझी सुंदर घरीच असते. घरीच असते म्हणजे? ती ऑनलाईन बिझनेस करते आणि घरी जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा 4-4 लोक समोर तूच सांगते ना की माझी सून मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे, तेव्हा करतेस ना तिची कौतुक. आणि जीजू, मुलगा एवढा चांगला कामावर आहे
सून पण एवढी चांगली कमवते, तुम्हाला स्वतःची पेन्शन येते, मग कसलं आहे तुमचं टेन्शन? मलाही माझे पेन्शन येतं ग. घरातले काही छोटे मोठे खर्च मीही करतो, पण या दोघांना वाटतंय या दोघांच्या पगारावर घर चालतंय. यांची बहीण आली ना म्हणून जरा जास्तच बोलतायत. हो बघतो मी, थांब. संजना, तू हे समजू नको की मी फक्त तुझीच बाजू घेते. तू जेव्हा कामावर जाते तेव्हा तुझ्या मुलाकडे कोण बघतं ग? त्याला काय बेबी सिटिंगला ठेवलंय तू? ओ हेच दोघे बघतात. मग हेच दोघे जण बघतात ना. त्याचे जेवण, त्याचे अंघोळ, त्याला बाहेर फिरायला नेणे, हे सगळी कामं ताई आणि जीजूच करतात. आणि आज जे पार्सल आलं ते कोणी घेतलं? अमन, तू होता ना घरात, तू घेतलं का पार्सल? नाही घेतलं. मग आणि ताई, सकाळी जेव्हा त्यांची घाई होत असेल तेव्हा तू पण जरा थोडा वेळ देत जा. ओ सकाळी सकाळी येतो लेकीचा व्हिडिओ कॉल. व्हिडिओ कॉल येतो म्हणजे आता का मी फोनवर पण बोलायचं नाही का? फोन ऑन करून काय झालं ग? फोनवरती पण बोलू नाही शकत? इनफ इज इनफ. काय ऐकते मी हे आल्यापासून? तुम्ही चौघे जण एकाच घरात राहून सुद्धा तुमच्या चौघांचेही तोंड चारही दिशेला वेगवेगळे. हे बघ ताई, हाताची पाची बोटं काही सारखी नसतात, तरी ती एकत्र आल्यावर मूठ तयार होते. तसेच घरातल्या सर्व माणसं एकत्र आल्यावर घराला घर पण लागते. सॉरी आई, सॉरी बाबा. सॉरी आई, सॉरी बाबा. आणि संजना आणि अमल, तुम्हालाही मुलगा आहे, तोही उद्या मोठा होणार आहे, तुम्हालाही सून येणार आहे, हे विसरून चालणार नाही. सॉरी बाबा. बघितलं तुम्ही नाटक? कसं वाटलं तुम्हाला नाटक? तुम्ही तुमच्या आईवडिलांशी कसं बोलता बरं? तुम्ही तुमच्या आईवडिलांशी आदराने बोलता का? आई बाबा हे दोन शब्द आपल्या आयुष्यात इतके महत्वाचे आहेत की ते सांगता येणार नाही. आई जिने आपल्याला जन्म दिला, बाबा ज्यांनी आपल्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली. एक सांगू का तुम्हाला, संपत्तीच्या मागे धावता धावता आपल्या आयुष्यात सर्वात मोठी संपत्ती आई बाबा हे विसरू नका. आणि इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी पुढे जाऊन आई बाबा होणारच बरं का. आम्ही विद्यार्थी मिळून तुमच्या गोड आई वडिलांसाठी एक सॉन्ग प्रेझेंट करत आहोत. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. माँ, बीमार हूँ तो दवा बन जाती है, टूटे दिल की दुआ बन जाती है.